नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण एकदम सोपी अशी गोल गळ्यावरती डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8 इंच आणि येथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8 इंच. त्यानंतर आता इथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क करते आहे. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी गळ्याची उंची आहे ती येथे मी 9.5 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 3 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आता आपण नॉर्मली ज्या पद्धतीने गळ्याचा गोलाकार ड्रॉ करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे देखील ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला तो ठळकपणे दिसून यावा याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेते आहे. त्यानंतर बॅक पार्टला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ओपन करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला अगदी व्यवस्थितरित्या मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आणि असं हाताने थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपला इकडचा आकार त्या साईडला देखील ट्रेस होऊन येईल. तर त्यानंतर येथे बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्या संपूर्ण आकाराला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल. मी हा गळ्याचा आकार स्टिच करत असताना त्याच्या मध्यावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करू तेव्हा आपलं फॅब्रिक इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तसाच तो स्टिच केला देखील जाईल. त्यानंतर इथे गळ्याच्या आतील बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण हे जे जास्तीचं कापड ठेवलं ना संपूर्ण गळ्याच्या आतल्या बाजूला, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती छोटे छोटे कट्स देखील देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जे अस्तर दिसतंय ना त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण गळ्यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. म्हणजे इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपला गळ्याचा आकार फिरतोय त्याच आकारावरती तुम्हाला इथे पुन्हा स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. नेहमी मी तुम्हाला फॅब्रिक ग्लूने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिक करायला सांगत असते, पण आज म्हटलं तुम्हाला डिरेक्टली मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून दाखवावं, जेणेकरून जे अगदी नवीन शिकणारे आहेत त्यांना देखील समजायला सोपं जाईल. त्यानंतर हे जे जास्तीचं कापड उरलं आहे ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या इथे कट करून घ्यायचं आहे. इथे बघा, तुम्ही जर आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या साह्याने स्टिक केलं असेल तर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं त्याला देखील इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅकडाट आहेत ना त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. येथे मी तुम्हाला हा एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट असेल ना त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे. त्यानंतर येथे मी कमरेच्या बाजूला कमरपट्टीला स्टिच करून घेते आहे.
इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन घेऊन कमरेच्या बाजूला कमरपट्टीला सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घेतो, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला कमरपट्टीला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला हा जो गळ्याचा आकार दिसतोय ना, तेथून खालच्या बाजूला असा व्यवस्थितरित्या थोडासा गोलवा आकार गळ्याचा आखून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि त्यानंतर हा जो आपला बॅक पार्ट दिसतो ना, त्याला अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला येथे मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि असं हाताने थोडंसं थापून घ्या, जेणेकरून आपण जो आकार ड्रॉ केला होता ना, तो या साईडला देखील ट्रेस होऊन येईल. तर इथे बघा, तो ट्रेस होऊन म्हणजेच उमटून आलेला आहे. त्यानंतर हे जे आपलं टोक दिसतंय ना, म्हणजे आपण जिथनं गळ्याचा आकार बघा साईडचा गोल आकार स्टार्ट केला होता द्यायला, तेथेच या लेसला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन जे आपलं इकडचा डिझाईनचा आकार येईल ना, त्याच टोकापर्यंत स्टिच करत जायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. बघा, हा आकार आपण जिथून स्टार्ट केला होता तिथेच लेसला एंड देखील करायचा आहे. त्यानंतर या लेसवरती मी डबल स्टिच देऊन घेते, कारण की ही लेस ब्रॉड होती, त्यामुळे जर तुम्ही छोटी लेस वापरली असेल तर त्यावरती डबल स्टिच करण्याची काही एक गरज नाही आहे. त्यानंतर सेम मी तीच लेस घेतलेली आहे आणि तिला जेथून आपला गळ्याचा आकार स्टार्ट होतोय तेथे वरच्या बाजूला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अशा रीतीने जो आपण हा खालचा थोडासा कर्व आकार ड्रॉ केला होता ना, त्याच आकाराला फॉलो करत या लेसला ठेवून घेऊन त्या आकारावरती देखील अगदी व्यवस्थितरित्या या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जी आपली दुसऱ्या साईडची बाजू आहे ना, तेथे देखील या लेसला व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच त्याच्या दुसऱ्या साईडला देखील लेसला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घेतलेलं आहे आणि त्या साईडला देखील मी लेसवरती डबल स्टिच म्हणजेच पुन्हा एकदा त्याला स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला खालच्या बाजूला म्हणजेच कमरेच्या साईडला अशा रीतीने लेसला ठेवून घेऊन संपूर्ण कमरेभोवती या लेसला अगदी शेवटपर्यंत सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे शेवटी सेंटरमध्ये मी गोल्डन कलरचा राऊंडवाला पॅचला स्टिक करून घेतलेला आहे. आणि येथे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लटकन देखील स्टिच करू शकता आणि आपल्या डिझाईनचा बघा फायनल लुक किती सुंदर असा दिसून येतोय. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.